मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते। सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी मंदिराचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय आणि याला विरोध करत स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे रस्त्यावर उतरलेले आहेत। दरम्यान सिद्धिविनायक मंदिराचं सुशोभीकरण मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे। प्रवेशद्वार बंद करण्याच्या मुद्द्यावरून आता स्थानिकांचा विरोध तीव्र झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे आमदार महेश सावंत आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे स्थानिक असेल किंवा शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं, नक्की काय विषय? बघा, प्रशासन एवढा ढिसळ आहे। काल परवा म्हणतात तिथे एक मुलगा पाण्यात पडून वारला, भाजून वारला सिद्धिविनायकचा। तुम्हाला कोणाला माहिती नसेल, काय नाव त्याचा? सचिन रसाळ म्हणून। आज आम्हाला समजला, म्हणजे प्रशासनाने किती गोष्ट दाबली बघा। तर तो कुठे खेळला राहतो, त्याला हॉस्पिटलला न्यायला यांच्याकडे यंत्रसामुग्री नव्हती। मुलांनी नेला, त्याला केममध्ये नेला, तिथे प्रायव्हेटमध्ये नेला असता तर कुठेतरी वाचला असता। तिथे थोडा निष्काळजीपणा झाला म्हणून तो मुलगा वारला। आज तुम्ही एवढा जर तिथे लाडू बनवता, प्रसाद बनवता, तर तुम्ही काळजी केली पाहिजे ना लोकांची। असा मुलगा त्या पाण्यामध्ये पडून मेला किंवा पाणी उडाल्यानंतर मेला, हे चुकीची गोष्ट आहे। आज कॉन्व्हेंट शाळेपर्यंत ते काहीतरी करत होतं, तर स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला। त्यानंतर आमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना बोलवलं, निशिकांत शिंदे। त्यानंतर मला सुद्धा फोन आला, तर मी म्हटलं येतो म्हणून, आणि मी तिथे गेलो। गेल्यानंतर सगळं समजलं की हे मनमा डायरेक्ट कामं करतात, लोकांना विश्वास। आम्ही तो काम थांबवला आणि उद्या वॉर्ड ऑफिसरला पण तेच सांगणार आहे, पहिला आमच्याशी बोला, काय करताय लोकांशी बोला, त्याच्यानंतर काम करा, डायरेक्ट मनमानी करू नका। इथे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींना विचारात घ्या आणि बाकीची कामं करा। त्यांनी एक असा देखील आरोप केलाय की सिद्धिविनायकामध्ये काम करणारा एक जो मुलगा आहे तो गरम पाण्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश सह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।